मी शिकलेलो माणूस आहे भरपूर. 1.5 महिनाच पहिलीत गेलो. माझं नाव बद्रीनाथ दामोदर चौधरी, राहणार दरेगाव, आपलं राहणार शेळूचाट्टा, तालुका जिल्हा संभाजीनगर. आणि दुसरी गोष्ट 1.5 महिन्यात पहिलीमध्ये 1.5 महिना गेलेलो सर. परत आलो वापस पुढे गेलोच नाही. मग त्याच्यानंतर मी शाळा सोडली. 30 रुपये महिन्यानं लोकांचे ढोरं वळले. ढोरं वळल्याच्या नंतर परत मग साल धरलं 300 रुपये साल. 1 वर्ष उजू ढोरं वळले. मग त्याच्यानंतर मी औरंगाबादला गेलो, गुरुमंदिर मराठा हॉटेल सवाई साहेब. तिथं 10 वर्ष काम केलं. मला तेव्हा 150 रुपये महिना होता. 150 रुपये महिन्यात मी खुश होतो. नोकर नाही, माझ्याकडे डिपार्टमेंट कोणतं, प्लेटा धुणे, टेबल साफ करणे आणि पाणी देणे. लेटर की काही नाही, मसाला मटण गिटन बनवायचं काहीच नाही. मग त्याच्यानंतर परत त्या 2000 रुपये महिना झाला. माझं लग्न झालं. आता 1 एकर जमीन समजत नव्हती किती. मला सुट्टी देणार लग्न झाल्यावर. मला लय मोठी जमीन आहे आपल्याला. आलो पळून घरी. मग गावाकडे आल्याच्यानंतर पाणी टपरी टाकली, चुना लावला पानाला. पण लोकांनी मलाच लावला सेट करून. लोकांना मलाच लावला सेट करून. परत हा, तर मी बकऱ्या वळल्या, कोंबड्या वळल्या, ते डब्बर फक्त ट्रॅक्टर असते ना ते बी भरले. सरकारी झाडं लावायचे गड्डे केले. मग त्याच्यानंतर परत किराणा दुकान टाकली सासवडी माझ्या दरेगाव किराणा दुकान टाकली. मग त्या किराणा दुकानमध्ये एवढं काही उत्पन्न नव्हतं. मग गोळ्या बिस्किट धंदा केला. एबीटीवर शेंगदाणे फुटाणे चुकून आमची पॅकिंग करायची, खेड्यापाड्यानं दुकानात विकायचे चॉकलेट ते सगळं. ते झाल्याच्यानंतर मग एक जागा घेतली मी 28,000 माझ्या एवढी चपली. टपरी बंद केली. दरेगावला 92 लावलं. मग तिथं दुकान टाकली. त्याच्यानंतर तुमचे ट्रॅक्टर भरले डब्बर फत्तरचे. त्याच्यानंतर कोंबड्या वाळल्या, बकऱ्या वाळल्या. त्याच्यानंतर मग मी चॉकलेट गोळा बिस्किट धंदा केला. शहरातून आणायचं, खेड्यापाड्याने करतो. मस्त चाललं. पण मग अजून विचार केला की पळता धंदा झाला, कुठे ॲक्सिडेंट झालं तर गेलो तर काय करतं. पुन्हा दिलं सोडून. मग जागा घेतली 28,000. तिथं 3 वर्ष चाललं. मस्त चाललं. मालेवडी चौकलीवर 2000 आपलं 1998ला. त्याच्यानंतर मी हॉटेल टाकली 2 महिन्यात. लोक विचारायचं काय करायचं म्हणून, गोळ्या बिस्किटचं कारखाना खोलायचं. माझ्याकडे काही नव्हतं. पण आता लोकल काय सांग, मला हॉटेल टाकायची. म्हणजे हॉटेल चालली. मस्त तिथं कोंबडी आणायचे, कोंबडी विकायचे. मस्त चाललं. त्याच्यानंतर बरेच दिवस चाललं तर लोक लागले भांडायला. मी ते परत 63,000 जिंकून टाकलं जागा. 63,000 जिंकून टाकली. गेवरा फाट्यावर आलो. गेवरा फाट्यावर 36,000 3 गुंठे घेतले. विकत घेतली जागा. हो, विकत घेतली हॉटेलसाठी. हो, 4 महिने पण ठेवून. आणि मग मस्त चाललं. इथं सुपरत हॉटेल बनवलं. मस्त चाललं व्यवस्थित. तिथं शेडगिरी टाकल्यानंतर लागले होते भांडायला शेजारी पाजारी. आपल्या समाजाचं काय चांगलं चाललेलं. हो ते आपल्या लोकांना सर होत नाही. मग परत विकलं. मग ती 36,000 जागा 10 लाखात विकली. तेवढ्यात 10 लाखात. मग 10 लाखात लागले. 1 वर्ष घरी बसलो. 1 वर्षाची बाग परत ही भाड्याने घेतली. कोणत्या वर्षी घेतली? हे 2016-17. हां, मी इथं 10 वर्ष झाली. व्यवस्थित चाललं. आता त्याचं अग्रीमेंट संपलेलं आहे. आता 1 गुंठा घेतलेला आहे मी. पार्सल सुविधा करणार आहे. कोणत्या एरियामध्ये? इथंच सेक्टरजवळ देवणी वायगाव पुलावर. वायगाव. हां. आणि 1 वर्ष आता तिथं पार्सल सुविधा करणार नाही. गिऱ्हाईक आपल्याला आठवत नाही. पार्सल सुविधा बस बांधून देणे. तिकडं खा बाबा, कुठं खाण कुठं राहा. त्याच्यानंतर मुलीचे लग्न केले, मुलाचं केलं, वावर घेतलं, सगळं व्यवस्थित. काही टेन्शन नाही. बरं, तुम्ही आता हे हॉटेल कोण्या दिवशी बंद ठेवता? सोमवार, शनिवार, चतुर्थी, पुरा श्रावण, 10 दिवस गणपती. श्रावण महिना पूर्ण. हां, गणपतीचे 10 10 दिवस. बरं. आणि याच्यात पण बंद राहते 9 तास. आणि हॉटेलचं टायमिंग काय आहे तुमच्या? आमच्या हॉटेलचं टायमिंग आहे सकाळी 10ला उघडतं, चालू होतं. 5 वाजेपर्यंत संपून जातं, बंद करतो. 5च्या नंतर गिऱ्हाईक आले तर मग नसलं संपलं. आणि जर मटण असलं तर आम्ही 7 वाजेला चालतो. ते ठेवायला चालत नाही. आणि असं करता खूप व्यवस्थित चाललं. आणि आता 52 वर्ष चालू आहे. आता मला पगार चांगला भेटतो. 30,000 रुपये पगार भेटतील. वय 52 वर्ष. हां. आणि 52 वर्ष तुमचं? 72चा जन्म सर माझा. बरं. घरी काही नसताना माझ्याकडे मी अंगावर कपड्यावर आलेलोच आहे.
पण मग आता नवीन हॉटेलमध्ये काय फक्त पार्सल सुविधा का? हो सर पार्सलची तिथं आपल्याला काही म्हणजे गिरायकच अडचण नाही आपल्याला. एक तर लेबर भेटत नाही, लेबरमुळे खूप परेशानी आहे. खरी अडचण लेबरचीच आहे. हां कोणत्याही व्यवसायाची आहे हो ना खरी अडचण लेबर आहे. हो लेबर सांभाळणं लेबर सांभाळायला अवघड. हा अवघड आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हां आणि तर मग या हॉटेलमध्ये कोण कोण काम करतो तुमच्याकडे? आमच्याकडे आहे 7-10 जण आहेत. बरं आणि मुलं वगैरे एक पण मुलगा आहे? मला. नाही तो पण इथंच असतो. हो तो पण इथं असतो तुम्ही सांगत असतो. आणि सकाळी 7ला येतो सर मी. बरं सकाळचे 7 ते रात्री मला 8-9 वाजता घरी जायला. ए भैया तिकडच्या आता तुम्ही नवीन त्याला इकडे गावी पाठवून द्या. त्या हॉटेलचं नाव काय ठेवलं? हेच जय भवानी. जे मामी चौधरी पाटील. चौधरी पाटील. फक्त पार्सल सुविधा म्हणून. हो ना किचनचं घे आणि इकडं आलं की इथं. बसू दे ना. ये ना तुम्ही इकडं. ये ना इकडं बसू. जास्त असं करतील राहून हा, ये. त्याला कसं होतं? बस, बरं आहे बस. समोरासमोर. तू चौधरी पाटील शिरण घेतलं. तू केव्हापासून काम करतो हॉटेलला? 5वीच्या वर्गापासून बरं किती वर्ष झालं हॉटेलवर बसायला? 24 वर्षापासून गिरायकाचा प्रतिसाद कसा आहे?